नाव करलं त्याच विमानातनं तो संघ जेव्हा आला मुंबईत दाखल झाला आणि मुंबईत तो संघ पुन्हा एकदा अशाच बसनं किंबहुना त्यावेळेला ओपन डेक बस जी आपल्याकडे MTDCची BSTची बस होती त्या बसनं त्या अख्ख्या संघाची रॅली निघाली होती। मुंबईच्या रस्त्यावरती गर्दी झाली होती। आज मात्र तशीच ओपन डेक बस आहे पण ते स्वागत NCPA ते वानखेडे स्टेडियम एवढ्या मर्यादित पट्ट्यातच होणार आहे। पण मला वाटतं ज्यावेळी ही बंदिस्त बस जाईल ना मुंबईच्या रस्त्यावर तेव्हा देखील मुंबईच्या रस्त्यावर एक छोटा रोहित शर्मा, एक छोटा विराट कोहली, एक छोटा हार्दिक पांड्या या सगळ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असेल आणि तोच कदाचित 15-20 वर्षांनी उद्या येणारा 2020 विश्वचषक आहे ना तो आपल्याला जिंकून देणार। अश्विन खरं आहे आणि जसं आपण म्हणतोय की क्रिकेट आपल्या रक्तामध्ये ते मुरतंय, ते झिरपतंय आणि ते पुढे जाऊन जसं आता विजयनी सांगितलं की उद्याची रोहित शर्मा, उद्याचे विराट कोहली आपल्याला याच्यातनंच मिळत असतात। हीच प्रेरणा असते आणि त्याच आपल्या प्रेरणा स्त्रोतांना बघण्यासाठी, आपल्या इन्स्पिरेशनना, आपल्या आयडॉलना बघण्यासाठी हे सगळे चाहते जे आहेत ते जमलेले आहेत। वानखेडे असेल किंवा मग आपण नरिमन पॉईंटचा भाग बघितला, प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी बघितली आणि जसं आता विजयने देखील सांगितलं या पूर्ण मार्गावरच कदाचित ठिकठिकाणी आपल्याला असे फॅन्स पाहायला मिळू शकतात। ही बस आता या कॉन्वॉयमध्ये ताफ्यामध्ये रवाना तर झालेली आहे आणि आता ही बस नरिमन पॉईंटला कुठल्या मार्गाने पोहोचते आपल्याला कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये कळेल। मात्र बस रवाना झाली आहे, प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे, गाड्यांचा ताफा आहे, पोलिसांच्या वाहनांचा ताफा आहे आणि त्या ताफ्यामधून ही बस रवाना होती आहे। हीच ती दृश्य आहेत विमानतळाच्या आता बाहेरून मुख्य रस्त्यावर ही बस येते आणि तिकडून ती बस पुढे रवाना होती आणि त्याचवेळी मगाशी आपण मुंबई पोलिसांनी केलेलं आवाहन देखील पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया। मरीन ड्राईव्ह परिसरात अजिबात गर्दी करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलेलं होतं आणि त्याच्यानंतर काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये आता ही बस जी आहे ती पोहोचेल अर्थातच नरिमन पॉईंटकडे आणि तिकडून ती विजयी रॅली सुरू होणार आहे। दरम्यान ही बसची एक्सक्लुझिव्ह दृश्य, या बसमध्ये आपले विजयी शिलेदार आता आरूढ झालेले आहेत। या बसमधूनच नरिमन पॉईंट परिसरात हे प्लेयर्स पोहोचतील आणि तिकडून मग विजयी रॅली निघेल। एक खास बस सजवण्यात आलेली आहे जी देखील मगाशी ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती, तिकडच्या गर्दीमध्ये अडकलेली होती किंबहुना, तर ती बस देखील तिकडे पोहोचेल आणि मग त्या बसमधून, ओपन बसमधून मिरवणूक निघणार आहे, पोहोचेल वानखेडे स्टेडियमवर। दरम्यान चाहते आपल्याला ऐकायला मिळते की बाहेरून त्यांना माहिती आहे की कदाचित हाक पोहोचणार नाही पण तरी देखील हे प्रेम बघ विजय, बाहेरून देखील चाहते विराटला हाक मारतायत, रोहितला हाक मारतायत। मला वाटतं हे प्रेम आहे ना, हेच प्रेम कुठेतरी आपल्या सगळ्यांना बांधून ठेवत असतं आणि आपल्या अडचणीवर, आपल्या संकटावर फुंकर मारून आपल्याला पुढे जायला हे क्रिकेटचं प्रेम, हा क्रिकेटचा खेळ आणि खेळाडूच आपल्याला प्रेरित करतात। अश्विन या देशाची शक्ती मोठी काय आहे तर या देशातली लोकसंख्या जी आहे ती आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे। पण दुर्दैव असतं ना अश्विन की धर्म असेल किंवा दुसरे काही गोष्टी असतील त्या गोष्टीमुळे आपण वारंवार दुभंगलेले जातो आणि ही दुभंगलेली जी ताकद आहे ना तिला एकत्र आणण्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य कुठलं असेल अश्विन तर ते खेळाचं मैदान आहे आणि ते खेळाचं मैदान कदाचित क्रिकेट, कारण या क्रिकेटवर या देशाचं प्रेम आहे, या देशातला येणारा आणि आज खेळणारा देखील रोहित शर्मा या क्रिकेटच्या माध्यमातूनच आपल्या समोर असतो आणि म्हणूनच क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा ती ताकद, या देशाची खरी ताकद, या देशाला एकवटण्याची, क्रिकेट हा खऱ्या अर्थानं या देशाचा धर्म आहे। जरी आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विभागलेलं असलो तरी क्रिकेटच्या निमित्तानं आपण एकत्र येतो आणि ती ताकद आपल्याला दिसते जी आत्ता या क्षणी मरीन ड्राईव्हवर दिसते आणि ही भारतीय संघाची बस ज्या ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर ते भारताचं, त्या भारतीयांचं सामर्थ्य आपल्याला दिसेल, एकतेचं। खरं आहे आणि तेच आता आपल्याला दर्शन घडलं, जसं तो उल्लेख केला, ठिकठिकाणी छोट्या छोट्या संख्येने का होईना पण लोक हजर आहेत आणि मला असं वाटतं की हेच ते प्रेम आहे, हाच तो धागा आहे की जो जोडून ठेवतो आपल्या सगळ्यांना। आणि ही बस पुन्हा एकदा आपल्याला दिसते, बस पुढे आणखी अंतर कापत जाते आणि ती पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित पोहोचेलही नरिमन पॉईंट परिसरात। पण इकडे देखील आपण बघतोय ज्या मार्गावरून ही बस जाते त्या मार्गावर देखील दोन्ही बाजूला म्हणजे इकडे देखील ट्रॅफिक पोलीस आणि अन्य यंत्रणांची पुन्हा एकदा त्यांना देखील अत्यंत कसोशीने वाट करून द्यावी लागते, त्यांची देखील इकडे एक प्रकारे परीक्षा होते। मात्र ते देखील आपलं कर्तव्य चोख निभावत असतानाच ही बस आता पुढे रवाना होते आणि तिकडे देखील त्या फॅन्सची असंख्य प्रमाणातली गर्दी। या दोन बस आहेत, मला वाटतं या दोन्ही बस आता पुढे गेलेल्या आहेत आणि आता हा ब्रिज घेत आहेत
हा ब्रिज नवीनच खुला झालेला ब्रिज आहे. तो सांताक्रूजचा आपल्याला सांताक्रूज विमानतळाच्या आधीचा जो ब्रिज आहे आणि या मार्गाने आपण पश्चिम द्रुतगती मार्गावर अधिक वेगाने जाऊ शकतो. हा नवीन फ्लायओव्हर आहे आणि त्याच फ्लायओव्हरनं ही टीम मार्गस्थ होताना आपल्याला दिसते. थोड्याच वेळात सांताक्रूज विमानतळाचा जो पट्टा आहे तो देखील पश्चिम द्रुतगती मार्गावरनं ही बस पार करेल आणि ही बस लवकरात लवकर NCPAच्या दिशेनं कशी पोहोचेल, कारण NCPAवरनंच ही भारतीय संघाची विजयी मिरवणूक सुरू होईल. आपल्याला पुन्हा एकदा पोस्टर देखील दिसतंय. अतिशय कमी वेळात ही सगळी सज्जता इथं आपल्याला मुंबईकरांनी केलेली आपल्याला दिसते. जो जनसागर ज्याचा उल्लेख तू केलास की तो आपल्याला मरीन ड्राईव्हवर उसळलेला दिसला, मरीन ड्राईव्हवर आपल्याला जनसागराला उधाण आलेलं दिसलं, पण तोच जनसागर मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील अश्विन आपल्याला उसळलेला दिसतोय. आणि विचार कर अश्विन, साधारण 5:30च्या सुमारास भारतीय संघ येण्याची शक्यता होती. आत्ता वाजले साधारण 6:36, म्हणजे त्याच्या आधीपासून 5:30च्या आधीपासून ही मंडळी उभी आहेत. ही मंडळी ताटकळत उभी आहेत. पाय त्यांचं त्यावेळापासून दुखले नसतील, बसले नसतील, पण ही ताकद, हे त्यांचं आसुसलेपण केवळ एकाच गोष्टीसाठी आहे की 2020चा विश्वचषक ज्यांनी आम्हाला जिंकून दिला त्या रोहित शर्माला, त्या रोहित शर्माच्या शिलेदारांना आम्हाला केवळ एक झलक पाहायचंय. विराट कोहलीला तर लोक बाहेरनं हाका मारतात, कारण विराट कोहलीवर या भारताचं प्रेम आहे, साऱ्या भारतीयांचं प्रेम आहे. आणि तोच विराट कोहली जर या 2020 विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात भारतासाठी खऱ्या अर्थानं एक मॅच विनर ठरला तर साहजिकच आहे काचेचा तावदा नसो, कुठूनही आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचावी अशी आर्त इच्छा प्रत्येक मुंबईकराची आहे, प्रत्येक भारतीयाची आहे. त्यामुळे बस जिथून जिथून जाते तिथं तिथं आपल्याला ऐकू येते ती भारतीयांची, मुंबईकरांची एक विराट हाक, विराट विराट विराट. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. गणेश, उत्साहाला उधाण आलेलं आहे. तू स्वतः वानखेडे स्टेडियम आणि परिसरामध्ये त्याचं दर्शन घेतलेलं आहेस. आता काय अपडेट आहे तुझ्याकडे? अश्विन, काही वेळासाठी इथे जो जोश होता तो मावळला होता, कारण इथले प्रेक्षक ओरडून ओरडून आपला जोश दाखवून कंटाळले होते किंवा थकले होते. पण आता ज्या वेळेला असं कळलं की टीम इंडिया मुंबईत लँड झाली आणि स्टेडियम दिशेनं येते, तो पुन्हा जोश पाहायला मिळतो आणि अत्यंत इलेक्ट्रिफाईंग असा एक माहोल इथे आपण पाहू शकतो. त्याचं वर्णन करणंही कठीण आहे, कारण सगळ्यांना फक्त एक झलक पाहिजे आहे आपल्या या हिरोंच्या हातात असलेल्या ट्रॉफीसोबत. आणि हे सगळे क्रिकेट फॅन्स आहेत, त्यांचं फक्त आणि फक्त क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटर्सवरचं प्रेम, टीम इंडियावरचं प्रेम, त्या प्रेमापोटी सगळे इथे आलेले आहेत. आणि म्हणून किती तास लागला तरी थांबण्याची त्यांची क्षमता आहे, त्यांची इच्छा आहे आणि ते तयार आहेत. तसंच स्टेडियमच्या बाहेर फक्त 30,000 क्रिकेटप्रेमीच आत येऊ शकतात. स्टेडियमच्या बाहेर तर लाखोच्या संख्येमध्ये. आणि पोलिसांना आता टीम इंडियाचा रूटही बदलावा लागला, कारण जर या मरीन ड्राईव्हच्या रोडवरती, VIP रोडवरती गाडी टाकली तर ते तिथं ती पोचू शकणार नाही. आणि हेच दृश्य मी पाहतोय, आपण हे टीम इंडियाला फॉलो करतोय, तर प्रत्येक बाजूला आपल्याला आठवत असेल 2007ला जवळपास 7 ते 8 तास लागले होते टीम इंडियाला एअरपोर्ट ते वानखेडे स्टेडियम पोहोचायला, कारण तो 25 किलोमीटरचा स्ट्रेच ओपन बसनं ट्रॅव्हल केलं होतं. पण आता ती एक झलक पाहण्यासाठी अंधेरी ते वानखेडे स्टेडियम पर्यंतचा जो प्रवास असेल, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक नाक्यांवरती, प्रत्येक रस्त्यावरती, जंक्शनवरती लोक आहेत फक्त आणि फक्त टीम इंडियाला चीअर करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. आणि मरीन ड्राईव्हमध्ये आता 1.5-2 किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना परेड करायचं आहे, विक्ट्री परेड होणार आहे, म्हणून पूर्ण गर्दी ती या मरीन ड्राईव्ह परिसरात आली आहे. पण जे लोक मरीन ड्राईव्हपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत, आपल्या घरातून ज्या रस्त्यातून टीम इंडिया जाते त्या प्रत्येक रस्त्यावरती, रस्त्याच्या दोन्ही बाजूला, हायवेजवरती लोक दिसत आहेत हातात झेंडा घेऊन, टीम इंडियासाठी फलक घेऊन, त्यांच्या आपल्या हिरोजचे फोटोज घेऊन, आणि त्यांना चीअर करतात, त्यांचं अभिनंदन करतात. हे आपल्या मुंबईकरांचं क्रिकेटवरचं प्रेम